माझ्या मनामध्ये आणि परमार्थ असेल महाराज, संसार असू द्या परमार्थ असू द्या, विश्वासावर चालते बरं. विश्वासाशिवाय काही नाही. संशयाविन थोर अनिक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी अशी. पती पत्नीचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, भावाभावांचं नातं असेल, मित्रामित्रांचं नातं असेल, सगळे नाते महाराज विश्वासावर चालतात, संशयावर चालत नाही. देवावर संशय नसावा, संसारामध्ये पतीचा पतीवर संशय नसावा, पतीचा पत्नीवर संशय नसावा, मित्राचा मित्रावर संशय नसावा. संशय कुठल्याच गोष्टीचा नसावा. संशय हा घातक असतो महाराज. माणसाचा घात करणारा जर शत्रू काय असेल तर संशय असते. कुठल्याही प्रकारचा संशय असू द्या, एक दिवस माणसाचा अंत संशयामुळे होते. संशय अजिबात जीवनामध्ये नसावा. भारद्वाजाच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय. विचारलं महाराज, माझ्या मनामध्ये एक संशय आहे, त्या संशयाची निवृत्ती करावी अशी माझी इच्छा आहे. याज्ञवल्क्यानं सांगितलं, मग सांगा ना मला तुम्हाला काय संशय झाला. या कथेमध्ये मी तुम्ही जे राम सांगितला त्या रामाच्या विषयी मला संशय. रामाच्या विषयी संशय कशाबद्दल? कारण तुम्ही जो राम सांगितला, एक राम दशरथाचा सांगितला, एक राम ब्रह्म सांगितला, एक राम सगळ्या चराचरामध्ये सांगितला, आणि एक राम सगळ्यापेक्षा वेगळा न्यारच सांगितला. एक राम असा सांगितला तुम्ही की सर्वसामान्य असणारा राम, जे अयोध्या नरेश दशरथाच्या घरी जन्माला आला, आपल्या भावंडांसोबत राहिला, खेळला, बागडला, वनवासाला गेला आणि सीतेच्या वियोगामध्ये रडू लागला, तो राम तुम्ही मला सांगितला. एक राम असा सांगितला की त्याच्या एका अंशावर सगळं जग अस्तित्वामध्ये आहे, म्हणजे राम ब्रह्म सांगितला. एक राम चराचरामध्ये स्थित सांगितला, आणि एक राम तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये सांगितला. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम जगत पसारा और एक राम सबसे न्यारा. हो एक राम अवधेश कुमारा, दिनकर चरित विदित संसारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो एक राम अवधेश कुमारा, जय हो. दिनकर चरित विदित संसारा. एक राम अवधेश कुमारा, दिनकर विदित संसारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. एक राम तुम्ही आम्हाला असा सांगितला की अयोध्यामध्ये जन्माला आला, पण त्याचंच चरित्र सगळ्या जगामध्ये व्याप्त आहे, म्हणजे ब्रह्मरूपानं राम तुम्ही दाखवला. मग तो राम एकच आहे का चार राम आहेत? एक राम म्हणजे राजा दशरथाच्या घरी अयोध्येमध्ये जन्माला आला. एक राम देहादेही एक, प्रत्येकाच्या देहामध्ये. मग तोच राम आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे या जगाला व्याप्त करणारा राम तोच आहे का? आणि सगळ्यात न्यारा राम म्हणजे तोच आहे का? याज्ञवल्क्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं, सांगितलं भारद्वाज म्हणे, महाराज राम चार नाहीत, राम फक्त एकच आहे, आणि तो एकच राम सगळ्या स्थितीमध्ये नटलाय.
प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरामध्ये तो एकच राम आहे. फक्त तो राम जाणून घेण्याची दृष्टी आपल्याकडे लागणार आहे. तोच राम आहे दशरथाचा. सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठा, सोही राम जगत पसारा और सोही राम सबसे न्यारा. तो एकच आहे. तो प्रत्येक घटकामध्ये तोच राम, प्रत्येक स्थितीमध्ये तोच राम, प्रत्येक घटनामध्ये आहे. तो एकच राम आहे. तो चार राम नाहीत, तो एकच राम आहे. आणि जर तसं जर वाटत असेल, तो राम समजून घेण्यासाठी ज्याला ज्याला रामावर संशय आला त्यांचं शरीर संपवावं लागलं. भारद्वाज म्हणे, ज्यांना रामावर संशय आला त्यांना त्यांचं आयुष्य संपून पुन्हा जन्माला यावं लागलं. अशा काही घटना तुमच्या समोर सांगतो की जसा संशय तुम्हाला आला, तुम्हाला येईल काय नवलय. साक्षात भगवान शिवशंकर स्वरूप असणाऱ्या सती आई साहेबांना सुद्धा आलता. म्हणजे म्हणले सतीला रामावर संशय आला, त्याच्यामुळं सतीचं शरीर संपलं. पुन्हा पार्वतीच्या रूपानं जन्म घ्यावा लागला. आणि मग भारद्वाजाने याज्ञवल्क्याला विनंती केली, महाराज मला सांगा ना की कसा संशय आलता आणि काय झालतं. त्यावेळेस याज्ञवल्क्य सांगायला सुरुवात करू लागले. म्हणले, एकदा काय झालं, भगवान शिवशंकरानं सतीला सांगितलं, सती आपल्याला रामकथा श्रवण करण्यासाठी शिट्ट्या मारायला हो, आपल्याला रामकथा श्रवण करण्यासाठी एका महात्म्याकडे जायचंय. नंदीचं वाहन केलं महाराज, बसले आणि निघाले. कुठं आणि कोणत्या युगामध्ये रामकथेमध्ये वर्णन करून सांगतात. एक बार हो एक बार त्रेता जुग माई, शंभु गए कुंभजरी सिपाही. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. हो एक बार त्रेता जुग माई, शंभु गए कुंभजरी सिपाही. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. ओ संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जाने. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. ओ सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. भगवान शिवशंकर आणि सती आई साहेब एक बार त्रेता जुग माही, शंभु गहे कुंभज ऋषी पाही, संग सती जग जननी भवानी. सती आई साहेब आणि भगवान शिवशंकर कुंभज ऋषी म्हणजे एका घटामध्ये त्यांचा जन्म झालता महाराज. अगस्त्य ऋषींना कुंभ ऋषी म्हणतात. कुंभज त्यांच्याकडे कथा श्रवण करण्यासाठी गेले. पण नियम असतो, जशी तुम्ही माझी पूजा करता की नाही, वक्त्याची पूजा यजमान करत असतो. हा नियम आहे. वक्त्याला टिलक करायचा, त्याच्या गळ्यामध्ये हार परिधान करायचे, त्याची पूजा करायची. पण उलट झालं महाराज. तिथं गेल्याच्या नंतर कुंभज ऋषीनं भगवान शिवशंकरांच्या पाद्याची पूजा केली, सती आईसाहेबांची पूजा केली. आणि सती आईसाहेबांना विचार केला की ज्यांच्याकडे कथा श्रवण करायला आलो आपण त्याची पूजा करावं, तर तेच आपली पूजा करायला. तर काय मग हे मालक भोळे येतं, याच्याकडे कथा आहे काय आले.
संशय आला मनामध्ये. आणि संशय जर आला ना तर सांगणारा किती जरी चांगला असला महाराज तर प्रवेश करत नाही मनामध्ये. बसलेल्यापैकी जर म्हणले महाराजाला दिसत नाही, कशी सांगत असतील बाबा, समजत नाही महाराज कथा. सांगणारा कोण आहे, सांगणारा कसा आहे, याच्यापेक्षा सांगणारा काय सांगायला आहे याच्याकडे लक्ष दिलं तरच कथा सांगता येत असते, श्रवण करता येत असते. आणि मी जे सांगायलो महाराज माझ्या सामर्थ्यानं सांगत ना, हे जे काही सामर्थ्य मी हनुमंतरायाचा भक्त आहे मंडळी. सांगणारा गधा आहे, पण या गध्याच्या माग सदैव गदा घेऊन असणारा पाठीमाग असते. म्हणून हे ग्रंथ सांगणं शक्य होते महाराज. इतक्या लांबून येऊन तुमच्या समोर कथा सांगायलो म्हणजे हे काय माझं सामर्थ्य नाही. हे जर कोणाचं सामर्थ्य असेल तर हे दंडकेश्वर हनुमंतरायाचं सामर्थ्य आहे महाराज. आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, जय हो. सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंगी मंजूळ बोलत सेवानी, साळुंगी मंजूळ बोलत सेवानी, साळुंगी मंजूळ बोलत सेवानी. जय हो. शिकविता धनी क्या बात है. वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. वा वा वा, टाळ्या वाजवा बरं एकदा. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. महाराज आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. सोपं नाही. 10 वस्तू जर दुकानाहून जर आणाय धाडल्या तर मी विसरतो महाराज. आणि पाठ करून कोणाचं ऐकून सांगणं सोपं नसते महाराज. काय विसरण आणि काय आठवण काही सांगता येत नाही. पण हे जर सामर्थ्य कोणाचं असेल तर हे माझ्या हनुमंतरायाचं सामर्थ्य आहे. कारण माझ्या हनुमंतरायानं माझी दृष्टी नाही महाराज मला, पण खूप काही दिलं. कारण माझे हनुमंतराय माझ्याकडून श्रीमद भागवत कथा, श्री रामचरित मानस कथा, शिव महापुराण कथा, श्रीमद देवी भागवत कथा, संत चरित्र कथा ही खूप मोठी प्रॉपर्टी माझ्या झोळीमध्ये टाकली महाराज हनुमंतरायानं. रात्रंदिवस त्यांचे गुणानुवाद गातो आणि स्वांत सुखाय गातो महाराज, बिंदास्त. म्हणून जास्तीचं न बोलता महाराज, आता तर 6 दिवस तर तुम्हाला सांगणारच आहे काय काय. म्हणून सती आईसाहेबांना संशय आला, संशय नसावा, पण संशय आला
की जे महाराज आपल्याला कथा सांगणार आहेत त्यांनी आमची पाद्यपूजा केली, याच्याकडून काय संशय शिकायचं, काय ऐकायचं? लक्ष दिलं नाही, झोप लागली महाराज. भगवान शिवशंकरांचे आराध्य माझे राम आहेत. अंतकरणापासून कथा श्रवण केली, मनन केली, निनिध्यासन केली, अंतकरणामध्ये रुजवली आणि कथा संपल्याच्या नंतर कुंभज ऋषीचं दर्शन माझ्या शंकरानं घ्यायला गेले. कुंभज ऋषीनं घेऊ दिलं नाही, कारण वक्ता लहान असेल मोठा असेल पण वक्ता गुरु समान असतो. म्हणून पुन्हा शंकरानं नंदीवर बसले आणि निघाले. पण वाटानं जात असताना रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी अरण्यामध्ये वियोग करत असताना दिसले, रडत असताना दिसले. सतीनं सांगितलं, प्रभू कोण आहेत हो हे दोघ जण? सांगितलं, सती ज्यांची कथा श्रवण केली का नाही ते राम आहेत. आणि ते काय करायले ते वृक्षाला, तसं वृक्षाला आलिंगन देऊ लागले, रडू लागले, सीते 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 म्हणून. आणि मग सांगितलं, प्रभू तुम्हाला काय म्हणावं मला समजन. म्हणजे ज्या देवाची कथा श्रवण करायला गेलतो, एक तर ते महात्मा आपली पाद्यपूजा करायला आहे, नंबर 2 ज्याची कथा श्रवण केली तो वृक्षाला आलिंगन द्यायलाय. ब्रह्म कसं? आणि ब्रह्म रडत असते का? वृक्षाला आलिंगन देत असते का? त्या ब्रह्माला स्वतःच्या पत्नीचा वियोग सहन होत नाही, त्यानं कस काय वियोग होऊ दिला? भगवान शिवशंकरानं सांगितलं, सती ही माझ्या प्रभूंची लीला आहे. त्यावेळेस सतीनं सांगितलं, मला मान्य नाही. मग तुला मान्य नाही तर तू परीक्षा घे ना, जाय परीक्षा घे. राम देव आहे का देव राम आहे याच्यातलं तफावत तुला समजेल. सती जाय. आणि मग सती निघाली महाराज. भगवान शिवशंकर वटवृक्षाच्या खाली बसले आणि सती रामचंद्र प्रभूंची परीक्षा घ्यायला निघाली, पण चूक केली महाराज. सतीनं रूप घेतलं सीतेचं आणि सीतेचं रूप घेऊन सती लक्ष्मणजीच्या समोर आली. लक्ष्मणजी हसले महाराज. हसल्याबरोबरच सतीला थोडंसं संशय आल्यासारखं झालं की वहिनी आल्याचा आनंद झाला म्हणावा तर एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि माझ्याकडे बघून हसतात, याचा अर्थ काय? जाऊ द्या म्हणल्या. आणि रामचंद्र प्रभूंकडे गेल्या. लक्ष्मणानं ओळखलं कोणीतरी परीक्षा घ्यायला आलंय. मग बसलेल्या मंडळीच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की लक्ष्मणाला हुबेहूब सीतेचं पार्ट घेऊन आलेली सती का लक्षात आली, कस काय ओळखली? याच्या पाठीमागचं कारण लक्ष्मण संत आहेत आणि संत माणसं ओळखतात महाराज. संत माणसाला मारत नाहीत, संत माणसाच्या अंतकरणातले द्वेष घालवतात महाराज. आणि द्वेष घालून त्याला संत पदापर्यंत नेऊन घालण्याचं सामर्थ्य आणून देतात. ज्या पद्धतीनं माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी विसोबाला जर मारायचं ठरवलं असतं की ज्या महात्म्याला स्वतःच्या पाठीवर मांडे भाजता येतात तर विसोबाला भाजायला किती वेळ लागला असता महाराज. रेड्याच्या मुखातून वेद बदवून घेता येतात, निर्जीव भिंत चालवता येते, त्या महात्म्याला विसोबाला नीट करायला किती वेळ लागला असता. पण संत माणसाला नीटच करत नाहीत, माणसाचे द्वेष घालून त्याला संत पदापर्यंत नेऊन घालतात. त्याचाच अर्थ लक्ष्मणजी सीता आईसाहेबाचं पात्र घेऊन आलेल्या सतीला कस काय ओळखलं याचा अनुमान प्रमाण की रामचंद्र प्रभूंच्या समवेत लक्ष्मणजी 14 वर्षाच्या वनवासामध्ये आहेत आणि एकही दिवस सीता आईसाहेबाला रामचंद्र प्रभूंच्या पुढे गेलेलं पाहिलं नाही, मागं चालताना पाहिलं रस्त्यानं. का? कारण राम देव आहेत आणि सीता भक्ती आहे. भक्ती देवाच्या पुढे नसती, मागं असती. कारण ओळखलं की भक्ती ज्या अर्थी ब्रह्माच्या पुढे चालली, हिला थोडस ही भीती वाटणं, याचा अर्थ आमची वहिनी भक्ती नाही, सीता नाही. अनुमान प्रमाण काढलं.
की समोरासमोर जाणारी ही सीता वहिनी नसू शकते, भक्ती नसू शकते, ही कोणीतरी परीक्षा घ्यायला आली असं मनामध्ये बिंबलं. आणि लक्ष्मणजी हसले. आणि रामचंद्र प्रभू तर महाराज साक्षात ब्रह्म आहेत ना. ब्रह्मापासून काय लपतंय महाराज? ब्रह्मापासून तुम्ही 4 भित्तीच्या आत काय करायले? तुम्ही डोळे झाकून किती जरी मांजरीनं दूध पिलं, त्या मांजरीला वाटते मी माझ्याकडे जग पाहिनं, पण तिच्यावर वाच ठेवणारं ब्रह्म आहे महाराज. CCTV कॅमेरे आता निघालेत महाराज. आणि CCTV कॅमेऱ्याला आता माणसं भ्यालेत. जगाच्या पाठीवर जेव्हा विश्व निर्माण केलं, या विश्वामध्ये माझ्या विश्वाच्या मालकानं, तेव्हापासून CCTV कॅमेरे आपल्या आहेत. तुम्ही काय करता, तुम्ही कुठं बसता, तुम्ही कसे आहेत, CCTV कॅमेरा फक्त तुम्हाला दाखवते, तुमच्या अंतःकरणामधले विचार थोडं दाखवते. पण जगाच्या पाठीवरचा एकच CCTV कॅमेरा असा आहे की तुम्ही मनात काय बोलायला त्याची दक्षता घेणारा CCTV कॅमेरा म्हणजे माझ्या विश्वाच्या मालकाची ही स्थिती आहे महाराज. ही विश्वाची स्थिती आहे. त्याला सगळं, त्याच्यापासून काही लपत नाही. तुम्ही काय करायला तिथं बसल्या बसल्या तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार चालू आहेत, तुम्ही किती कथा श्रवण करायलात, तुम्ही काय तुमच्या मनामध्ये भावना घेऊन बसलात, तुम्ही आतापर्यंत किती दान केलंय, सगळ्या गोष्टीचं लिखाण माझ्या विश्वाच्या मालकाच्या CCTV फुटेजमध्ये आहे. ते कधीच लपत नाही. म्हणून जगाच्या CCTVला भिवूत नका. कर नाही त्याला डर कशाचा. बिंदास्त जीवन जगा. फक्त एकाच CCTV कॅमेऱ्याला भ्या. तो CCTV कॅमेरा म्हणजे तो आहे महाराज. हे CCTV कॅमेरे काय करतात तुम्हाला? तुम्ही चांगलं वागल्यावर हे CCTV कॅमेरे काय करतात? काहीच करू शकत नाही. काय करतात हे CCTV कॅमेरे? तुम्ही चांगलं वागल्याच्या नंतर हे CCTV कॅमेरे तुम्हाला धक्का सुद्धा लागू शकत नाहीत. पण तो CCTV कॅमेरा तुम्हाला माफच करू शकत नाही. 100 गुन्हे त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालते शिशुपालाचे, पण एकही 151 फुटेज माझ्या जगाच्या मालकानं सहन केला नाही. मुंडकं उडवलं. त्या CCTV कॅमेऱ्याला भ्या महाराज. मी सांगू लागलो तुम्हाला की ब्रह्मापासून काही लपत नाही. आणि सती समोर गेल्याबरोबर काय म्हणावं म्हणून रामचंद्र प्रभूनं सांगितलं की हमारे पिताजी भोलेनाथ कहाँ है? म्हणल्याबरोबर महाराज थरथराट उठला. आणि मग माग तोंड फिरवलं की कसं कळालं असं. मग लक्षात आलं साक्षात ब्रह्म आहे. माझी चूक झाली, हे साक्षात ब्रह्म आहे. आणि मग दुसऱ्या आवाजामध्ये सांगितलं यमाई सांगा ना भोलेनाथ कुठे येतं. तेव्हापासून सतीला दुसरं नाव पडलं. शगुन सांगा वया आले यमाई माझे नाव. यमाई. आणि अंतर्धान पावली सती आणि भगवान शिवशंकराच्या समोर येऊन उभं राहिली. आणि भगवान शिवशंकरानं पाहिल्याबरोबर नजरा नजर झाली की खाली पाहिली. आणि विचारलं सती परीक्षा घ्यायला घेतली? थड थड खोटं बोलली महाराज. कछुना परीक्षा गेली गोसाई, काहीच परीक्षा घेतली नाही म्हणली. पत्नीनं पतीशी खोटं अजिबात बोलायचं नाही, पतीनं पत्नीशी अजिबात खोटं बोलायचं नाही. पवित्र नातं असते महाराज. नाते टिकवण्यासाठी पावित्र्यता लागत असते. पत्नीनं पतीशी कधीच खोटं बोलायचं नाही. तितकंच प्रेम पतीनं सुद्धा पत्नीशी कधीच खोटं बोलायचं नाही. धड धड खोटं बोलली. भगवान शिवशंकरानं सांगितलं खरं सांग ना सती, परीक्षा घेतली नाही पण खरं सांगू महाराज काही काही गोष्टी किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तर लपत नसत्यात बरं. असं सांगतात तारों के तेजों से चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं,
दाता चुपे नहीं मांगन आयो. असं सांगतात की ताऱ्यांच्या प्रकाशानं चांद कधीच लपत नाही, म्हणजे चंद्र कधीच लपत नाही महाराज. किती जरी ढग आले तर अंधार होते का? थोडासा होईल, पण लगेच अंधकार नाहीसा होते. सूर्य आभाळामध्ये आलेले ढग कधीच सूर्याला लपू शकत नाहीत. चंचल नारी, तिचे डोळे कधीच लपत नाहीत. ती खोटं बोलायली का खरं बोलायली. आणि दाता चुपे नाही मागन आयो. दानशूर माणूस किती जरी मागणारा जर असला तर भिकारी मागायला आल्याच्या नंतर दारामध्ये लपत नाही की हे मला मागायला आलंय. कंजूस माणसं लपतात मला रुपया मागन म्हणून. दाता कधीच लपत नाही महाराज. कोणी येऊ द्या, उदार दाता कवना नास्ती न म्हणे. उदार असणारा दाता कधीच कोणाला परत खाली हातानं पाठवत नाही. जसं की काल ज्यांच्या घरी आम्ही बसलेले होतो महाराज, आम्ही तुमच्या गावामध्ये 7 दिवसाकरता आलो. पाऊस आला म्हणून पळून जाऊ लागलो. म्हणलं नाही आम्हाला जेवायचं नाही, पण ज्या घरी बसलो त्यानं आम्हाला बळी जेवण घातलं. ही उदारता असती महाराज. आम्ही तुमच्या गावात किती दिवस राहणार आहे? 7 दिवस. दातृत्व दाखवलं पाहिजे, आणि ते तुम्ही पहिल्या दिवशी दाखवलं. जेवल्याशिवाय जायचं नाही बाबा, अजिबात जायचं नाही. किती बी पाऊस येऊ द्या, जेवू घातल्याशिवाय आम्हाला जाऊ दिलं नाही. काही गावामध्ये काही असे प्रसंग येतात, आमच्याकडे कोणी येत बी नाही. तुम्हाला जेवायचंय का नाही जेवायचंय, पण ते आमच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी चांगलं नसते महाराज. कारण पाहुणे हे देव स्वरूप असतात, आशीर्वाद देऊनच जात असतात गावाला. याची दक्षता घेतली पाहिजे मंडळी. म्हणून दाता कधीच लपत नसते. आणि सतीचे डोळे लपले नाही. भगवान शिवशंकरानं स्वतःचं आसन जिथे तिच्यासाठी बसायला टाकलेलं होतं बाजूला केलं, आणि मग सतीनं ओळखलं की मालकानं माझं मासन उचललं, बसायला गेली. भगवान शिवशंकरानं सांगितलं सती बसता येणार नाही का? सांगितलं सीताई साहेबाचं स्वरूप घेऊन गेलतीस. मी सीतेला माझी आई मानतो आणि रामाला माझे वडील मानतो. तू माझी आई होऊन गेलीस, पत्नीचा हक्क हिरावून बसलीस. सतीच्या डोळ्यातून पाणी आलं. तब्बल 87,000 वर्ष समाधीमध्ये गेले भगवान शिवशंकर महाराज. रामायण